धनगर समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी जळगाव जिल्ह्यात जामनेर तालुक्यात पहुरपेठ येथे धनगर समाजाच्या वतीने साखळी उपोषण केले जात आहे। एकनाथ खडसे यांनी उपोषणस्थळी भेट दिली। यावेळी बोलताना खडसे यांनी म्हटलं आहे की संकट मोचक म्हणून फिरणारे कधी मनोज जरांगे यांच्याकडे जातात, ओबीसी कडे जातात, कधी कुठे जातात, मात्र धनगर समाजाच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनात का येत नाही, तर इथे येण्याची यांची हिंमत नाही, कारण आपण दिलेला शब्द पालन करण्याची यांची क्षमता नाही। त्यामुळे आंदोलन तीव्र होत असताना त्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे। नेहमी संकटात धावून जाणारे संकट मोचक आता कुठे गेले असा सवाल उपस्थित करत एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा मंत्री गिरीश महाजन यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे। पहिल्या कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊ म्हणणारे आज आंदोलनाला भेट द्यायला तयार नाहीत। सरकारला नव्याने काही मागणी केली जात नाही आहे। सरकारने आणि देवेंद्र फडणवीस यांनी जो शब्द दिला आहे त्याचे पालन करावे एवढीच अपेक्षा आहे। हा धनगर समाज फार मोठा आहे। धनगर, हटकर वगैरे त्यातला पोट जाती आहे आणि या ठिकाणी खरं म्हणजे लोकप्रतिनिधी सरकारच्या येऊन भेट द्यायला पाहिजे होती। त्या धनगर समाजाच्या काय मागण्या आहे ते ऐकून घ्यायला पाहिजे होतं। नेहमी संकटामध्ये धावून जाणारे संकट मोचक आता कुठे गेले? नेहमी प्रत्येक ठिकाणी जरांगीकडे जातील, ओबीसीकडे जातील, इकडे जातील, तिकडे जातील, मग धनगर समाजाकडे काय येत नाही। कारण धनगर समाजाकडे येण्याची यांच्याकडे हिंमत नाहीये आणि आपण दिलेला शब्द पालन करण्याची क्षमता आता यांच्यामध्ये नाही आणि त्यामुळे आंदोलन अधिकाधिक तीव्र होत आहे, त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही। बाहेर फिरतायत, गंमत पाहताय, म्हणून आता माझं धनगर बांधवांना विनंती आहे की आता यांना खऱ्या अर्थानं धडा शिकवण्याची आवश्यकता आहे। जर आम्ही मागणी केलीच नव्हती, म्हणजे मुळामध्ये मला माहित आहे की धनगर समाजानं फार पूर्वी, तुम्हाला इतिहास जर सांगायचा असेल 20-25 वर्षापूर्वीचा, तर फार कमी लोकांकडून अशा स्वरूपाची मागणी होती। पण सोलापूरला मोठं अधिवेशन घेतल्यानंतर ते मागणीची तीव्रता वाढली आणि हळूहळू सरकारने पण त्याला हवा दिली। सरकारने हवा दिल्यानंतर राज्यभरामध्ये धनगर समाज जागा झाला आणि आपल्या न्याय हक्कासाठी तो संघर्ष करायला लागला। आता माझं सरकारला एवढंच आहे की या ठिकाणी लक्ष घालावं, लवकरात लवकर त्यांना न्याय मिळेल, धनगर समाजाला न्याय मिळेल अशा स्वरूपाची व्यवस्था करावी। कोणावर अन्याय करावा अशी भूमिका नाही, पण आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, आमचा जबाबदार आहे। त्यामुळे न्याय मिळण्याच्या दृष्टीनं पावलं उचलावी एवढंच सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। एळकोट एळकोट, एळकोट एळकोट, एळकोट एळकोट।